नमस्कार. बरेच जण आजकाल एआयला घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटतं एआय आपला जॉब खाईल का काय किंवा आपल्याला रिप्लेस करेल का काय. तर एक मी ऑब्झर्वेशन जे केलं आहे त्यातनं मला असं कळतं की एआय आपल्याला रिप्लेस करू शकत नाही, कारण एआय हा कमांड बेस काम करतो. ओके, म्हणजे आपण त्याला कमांड दिल्यानंतर तो काम करणार आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, समजा आपण एखाद्या टीचिंग प्रोफेशनमध्ये असतो तर एआयची थोडी मदत घेऊ शकतो. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये करत असाल काम, तर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हेल्प करू शकता. तुम्ही R&Dमध्ये काम करत असाल किंवा रिसर्च आर्टिकल लिहित असाल, जसं आम्ही रिसर्च आर्टिकल लिहायचो, तर वी कॅन टेक द हेल्प ऑफ व्हेरियस पेपर इन शॉर्ट टाईम. म्हणजे ॲज अ असिस्टंट, मग काही जण 20% असिस्टंट घेतील, काही जण 50% घेतील, काही 80% घेतील, पण यू हॅव टू टेक अ असिस्टंट. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला चॅट जीपीटी विषयी किंवा एआय विषयी किंवा परप्लेक्झिटी नवीन आहे किंवा ग्रॉक नावाची आता जी इलॉन मस्क यांनी काढली हे बद्दल माहीत नाही. तर वी शुड नो ऑल द डिटेल्स ऑफ दॅट अँड वी शुड टेक द ॲडव्हान्टेज ऑफ एआय. ओके, जर असं म्हटलं नाही एआयची काय गरज आहे, मी माझ्या पद्धतीने करेन, तर नाही, मग आपण मागे पडू. पण आपण आपल्या फील्डमध्ये स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्याची हेल्प आपण एआयची त्यामध्ये घेतली पाहिजे. मग त्या लोकांना काहीही टेन्शन नाही, असं मला वाटतं. थँक्यू.